थोडक्यात व्यक्त करावेत। आणि विशेष म्हणजे विकास वाघमारे मालक या कुरुलचा भाचा आहे आणि त्यासाठी मामा आणि भाचा एकत्रित 5 मिनिटात आपले मनोगत व्यक्त करावे। संजीव दादा आता भाषण करताना मालक सारखं घड्याळ बघत होते, मला म्हणले की 5 मिनिटात संपव। मी म्हटलं सामान्य कार्यकर्ता आहे, गरीब कार्यकर्ता आहे, तुमचा वेळ काय मोडत नाही, 3 मिनिटात संपवतो। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे अधिकृत उमेदवार यशवंतदादा माने यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे या तालुक्याचे परमनंट आमदार राजनजी पाटील साहेब आणि महायुतीचे सर्वपक्षीय नेते, समोर उपस्थित मतदार बंधूंनो आणि मायमावल्यांनो, घराघरातनं ऐकणारे मायमावल्या आणि देवतुल्य कार्यकर्ता बंधूंनो, खऱ्या अर्थानं ही निवडणूक या तालुक्याला दिशा दाखवणारी निवडणूक आहे, या महाराष्ट्राला दिशा दाखवणारी निवडणूक आहे। गेले अनेक दिवस प्रचाराच्या अनेक भाषणं ऐकतोय। काही लोक प्रचार करताना मालक समोरच्या उमेदवाराचा प्रचार करणारी काही माणसं सांगायला लागली की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि महाआघाडीचं काम करतात। अरे राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, अजितदादा पवार साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जर महायुती केली, राज्यामध्ये तिन्ही पार्टीचे नेते जर एकत्र बसून महायुतीचा धर्म पाळतायत, मालक आमच्या छातीवरती कमळ आहे, आमच्या गळ्यामध्ये कमळ आहे, आमच्या रक्तामध्ये सुद्धा कमळ आहे। त्यामुळे मी मुद्दा म्हणून या सगळ्या प्रचार सभांमध्ये बोलतोय की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्याच्या खांद्यावरती कमळ आहे, ज्याच्या हृदयामध्ये कमळ आहे, देव देश आणि धर्मासाठी जो काम करतोय, जे नड्डा साहेबांचा जो आदेश आहे, देवेंद्रजींचा जो आदेश आहे, तो आदेश पाळतोय, तो महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यशवंतदादा मानेंच्या पाठीमागे ताठ मानेनं उभा आहे। आणि या बोहळ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण महायुतीचा धर्म पाळायला तयार आहे। समोरचे नेते आपल्याकडे आले की नाही मला माहित नाही, मात्र या ठिकाणी प्रचाराला आल्यानंतर त्यांना विचारा, ज्यांच्याकडे नेता नाही, ज्यांच्याकडे झेंडा नाही, ज्यांच्याकडे दांडा नाही, अरे अशा उमेदवाराला कशा पद्धतीनं मत तुम्ही देणार आहे? मी एवढीच विनंती तुम्हाला करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। ज्याच्याकडे नीती नाही, ज्याच्याकडे नियत नाही, ज्याच्याकडे नेता नाही, अशा उमेदवाराला मत देऊ नका। यशवंतदादा माने असा उमेदवार आहे, यशवंतदादा माने असा आमदार आहे। या तालुक्यामध्ये 4000 कोटीची कामं गेल्या 5 वर्षामध्ये आदरणीय यशवंतदादांनी केली। एकीकडे टीका करून पाटील घराण्यावरती टीका करून विधानसभेची निवडणूक लढवणारे लोक आहेत, दुसऱ्या बाजूला पाटील परिवार असेल, महायुतीचे नेते असतील आणि आदरणीय यशवंतदादा माने साहेब स्वतः असतील, गेल्या 5 वर्षाच्या कामाचा हिशोब घेऊन तुमच्या समोर मत मागायला आलेला माणूस आहे। जनता पार्टीचा जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून तुम्हाला एवढी विनंती करण्यासाठी आलो आहे। 20 तारखेला विजय म्हणून यशवंतदादाच्या डोक्यावरती साहेब म्हणायचे, मालक दिल्लीतनं पाठवलेला 1 मिनिटात संपवतो। राजीव गांधी पाठवलेला 1 रुपयातले 15 पैसे शेतकऱ्याच्या किंवा सामान्य माणसाच्या खिशात जातात, 85 पैसे वाटेत जात होते। मात्र हे सरकार आलं, किसान सन्मान रुपये आपल्या खिशामध्ये, लाडकी बहीण आपल्याकडे येतात। हे पारदर्शक सरकारला परत एकदा सत्तेवर आणण्यासाठी आदरणीय यशवंतदादांना येणाऱ्या 20 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं परत एकदा मुंबईमध्ये विधानसभेमध्ये पाठवा, एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।